कृषी विभागामध्ये धनंजय मुंडेंचा 350 कोटींचा घोटाळा। कृषी विभागाने बाजारभावापेक्षा अधिक दराने 5 वस्तूंची खरेदी केली। अंजली दमानिया यांचं तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप। कृषी विभागामध्ये झालेल्या गैरव्यवहारांची तातडीने चौकशी करून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। कृषी विभागामधील खरेदीसाठी बॅक डेटेड पत्र काढण्यात आलं। उपमुख्यमंत्र्यांची त्याच्यावरती सही आहे। अंजली दमानियांचे गंभीर आरोप। अजित पवारांचा या संपूर्ण घोटाळ्यामध्ये सहभाग आहे की नाही हे त्यांनीच सांगावं, दमानियांचं आव्हान। आता तरी भगवानगडाने धनंजय मुंडेंचा पाठिंबा मागे घ्यावा। भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर अंजली दमानियांची नामदेव शास्त्रींना विनंती। पुराव्यांसह नामदेव शास्त्रींची भेट घेणार असल्याची माहिती। करप्शन फ्री सरकार बोलणं सोपं, मात्र सगळं त्यांच्या नाकाखालून सुरू आहे। अंजली दमानियांची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका। अंजली दमानियांनी केलेल्या आरोपांच्या नंतर धनंजय मुंडेंच्या ईडी चौकशीची जरांगेंची मागणी। मुंडेंनी कोणत्या योजनेमध्ये भ्रष्टाचार केला त्याची फडणवीस आणि अजित पवारांनी चौकशी करावी, जरांगेंची मागणी। अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंवरती केलेल्या आरोपांची चौकशी करा, धनंजय देशमुख यांचीही सरकारकडे मागणी। अंजली दमानिया यांचे आरोप बरोबर असणार, कागदपत्र असल्याशिवाय दमानिया आरोप करत नाहीत, संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडे पुरावे नष्ट करत असतील तर अजित पवार फडणवीस जबाबदार आहेत। बीड हत्या प्रकरणावरून जरांगेंचा हल्लाबोल। अजितदादांना सुद्धा काही गोष्टी माहिती, मात्र ते पाठराखण करत असल्याचा संशय, जरांगेंचा दावा। बीडमध्ये पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्याकडून निलंबन केलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांपैकी एक कर्मचारी 3 दिवसांपासून बेपत्ता। वाळूचे ट्रॅक्टर पकडून कारवाई न करता सोडून दिल्याचा ठपका ठेवत केलं होतं निलंबन। नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज आणि धनंजय देशमुख, वैभवी देशमुख आणि देशमुख कुटुंबाची मस्साजोग गावामध्ये भेट होईल। पुण्याच्या भंडारा डोंगरावरील नामदेव शास्त्री महाराजांचं कीर्तन रद्द करा। मराठा समाजाची भंडारा डोंगर सप्ताह समितीकडे मागणी। 7 फेब्रुवारीला कीर्तन। संस्थान उद्यापर्यंत या संदर्भातली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती। बीडच्या आष्टी तालुक्यामधील विकास कामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या आष्टीमध्ये येणार। सुरेश धस यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह पंकजा मुंडे सुद्धा उपस्थित राहतील। मंत्री धनंजय मुंडे यांच्या आरोपावरील प्रशासकीय मान्यतेची प्रत जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी समितीला सादर करणार। मुंडे यांच्या आरोपावरील चौकशीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून शासकीय समिती गठीत। महायुतीमधल्या 3ही पक्षांमध्ये चांगला समन्वय। एकनाथ शिंदे नाराज नाहीत, चुकीचे समज पसरवले जात आहेत, रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया। कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याची शिंग वर्षावरील लॉनमध्ये पुरल्याची चर्चा। संजय राऊत यांचा दावा। वर्षावर राहायला जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भीती का वाटते, संजय राऊतांचा सवाल। काँग्रेसला आक्रमक प्रदेशाध्यक्षाची गरज, जो विरोधी पक्ष नेत्याची भूमिका पार पाडू शकेल, नितीन राऊत यांचं वक्तव्य। पक्षानं संधी दिल्यास प्रदेशाध्यक्ष व्हायला आवडेल, नितीन राऊत यांच्याकडून इच्छा व्यक्त। राहुल गांधींचं निवडणूक प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह म्हणजे काँग्रेसचा रडीचा डाव। भाजपच्या परिणय फुके यांची टीका। काँग्रेसची अवस्था नाचता येईना अंगण वाकडं अशी झाल्याची प्रतिक्रिया। अभिनेते राहुल सोलापूरकर यांचं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत। सोलापूरकरांच्या वक्तव्यामुळे सर्वच क्षेत्रामधून संतापाची लाट। राहुल सोलापूरकर यांचं डोकं फिरलंय, त्यांना ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करा, सचिन खरात यांची मागणी। राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्याचा केला निषेध। शिवराय त्यांच्या हुशारीनं आग्र्यावरून सुटले, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। औरंगजेबाला कोण लाच देऊ शकतो, भुजबळांचा सवाल। राहुल सोलापूरकरांसारख्यांची विकृत मनोवृत्ती ठेचून काढली पाहिजे। महाराजांबद्दल असं विधान कोणीही मान्य करणार नाही, सुनील तटकरे यांची संतप्त प्रतिक्रिया। छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटताना राहुल सोलापूरकर तिथे होते का? इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचा सवाल। सोलापूरकरांनी कोणत्या माहितीच्या आधारे हे वक्तव्य केलं, सावंत यांचा सवाल। वर्षा बंगल्याच्या संदर्भात संजय राऊत यांनी सवाल उपस्थित करणं म्हणजे अंधश्रद्धेचं समर्थन करण्यासारखं। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांची प्रतिक्रिया।
खिचडी घोटाळ्याचं प्रकरण आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना जामीन मंजूर. लॉकडाऊनच्या काळामधील घोटाळ्याच्या संदर्भात किरीट सोमय्या यांनी केले होते आरोप. ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नी स्नेहा नाईक दोघांना सुद्धा एसीबीची नोटीस. 1 फेब्रुवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश. लाचलुचपत विभागाकडून चौकशी करून दबाव आणला जातोय. वैभव नाईक यांची नोटिशीवरती प्रतिक्रिया. कितीही दबाव आणला तरीही दबणार नाही, वैभव नाईक यांची प्रतिक्रिया. मुंबईमध्ये भाजपचा ठाकरे गटाला मोठा धक्का. कामगार सेनेमधील मुंबई आणि गोवा विमानतळावरील 2000 कर्मचाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश. अहिल्यानगरच्या कोपर गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फ्लेक्स अज्ञातांनी फाडले. फ्लेक्स फाडल्यामुळे आरपीआय कार्यकर्ते आक्रमक. पालघरमध्ये मनसेला धक्का. केळवे ग्रामपंचायतीमधील उपसरपंचासह 5 ग्रामपंचायत सदस्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. आमदार राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. औरंगाबाद पश्चिमचे अपक्ष उमेदवार राजू शिंदेंचं संजय शिरसाट यांच्या आमदारकीलाच आव्हान. शिरसाट पैसे वाटून निवडून आल्याचा राजू शिंदे यांचा दावा. औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल. सदस्यता नोंदणीला वेग देण्यासाठी भाजपकडून विशेष कार्यशाळेचं आयोजन. आमदार खासदार उपस्थित राहणार. बावनकुळेंच्या हस्ते कार्यशाळेचं उद्घाटन. फडणवीस करणार समारोपाचं भाषण. मुंबई महानगरपालिकेचा 74,000 कोटींचा अर्थसंकल्प आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून सादर. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा बजेटमध्ये 14% वाढ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.